लेक मोठी झाली आहे हे जेव्हा समजतं तेव्हा आई व्यक्त नाही होत, पण तिच्या त्या स्पर्शावरून किंवा तिच्या मी चेहऱ्यावरून. तुला सांगू, आता ती माझ्यापासून गोष्टी लपवते. मॅडमचा रिक्षामधनं ऍक्सिडेंट झाला. बरं ती घरी आली आणि माझं असं झालं, काय आलं तुला, अशी का झालीयस तू? आणि घरात काम वगैरे सुरू होतं, तर मग मी पण नाही लक्ष दिलं. नाही नाही काही नाही, ते ऍक्च्युली लिफ्टचा दरवाजा आपटला. मला असं वाटलं की ठीक आहे, नॉर्मलच आहे म्हणून. मी खालती आय थिंक काहीतरी करत होते आणि तिथले ते स्कूलचे वॉचमॅन आहेत आणि ते आता ओळखतात. अहो अमृताताई इकडे या, इकडे या, तुम्हाला काहीतरी सांगायचं. म्हणजे काय हो? अहो आई कशा आहे, त्यांचा ऍक्सिडेंट झाला ना. हा कधी? कधी कधी झाला ऍक्सिडेंट? हो असं असं झालं, तुम्हाला माहित नाही. ठीक आहे, वर गेले. म्हटलं काय मॅडम, काय करून आलात तुम्ही? काय नाही काय नाही, कुठे नाही काय नाही, असं वगैरे तिचं झालं होतं. म्हटलं ओके ओके ठीक आहे, काढतो जरा तो टॉप काढ, मला बघू दे जरा काय झालंय. आणि अख्खा खांदा पुष्पासारखा असं झालं होतं तिचं. बापरे. तर तिचं क्लॅव्हिकल बोन आहे ना, ते तुटलं होतं. आणि एक दिवस ती तशीच झोपली. तिने कोणाला काहीही सांगितलं नाही, कारण हे बघ आपल्या आयांचा पेन थ्रेशोल्ड जो आहे तो इतका उच्च लेवलचा आहे. डॉक्टर म्हणाले की हे काहीतरी वेगळंच झालंय, आपण एक एक्सरे काढून बघूया. एक्सरे काढला आम्ही आणि खचाक बोन तुटलं ग, असं आहे ते असं. आणि मग ते मला म्हणाले की आता आपल्याला प्लेट टाकावी लागेल. म्हटलं सर आपण कसं करणार, ती ब्लड थिनर्सवर आहे वगैरे वगैरे वगैरे. ओके ठीक आहे, मग आपण एक काम करूया, ब्रेस लावून बघूयात, एक महिना आपण ऑब्झर्व करूयात कसं काय आहे. आया म्हणजे कसं की घरगुती काहीतरी उपाय करायचा. बाई मी तेच सांगते तुला. अगदी अगं काही नाही, घरगुती आयसिंग करते मी जरा लेप लावते. बाम कुठला लावते. लेप, बाम लावतीयस तू? बापरे, हे कठीण आहे. हे कठीण आहे की हे नाही? कठीण आहे. तर मला ह्या सगळ्या स्त्रियांना, जे कोणी हा पॉडकास्ट बघाल त्या सगळ्या स्त्रियांना, मला माहितीये तुमची सहनशक्ती कमाल आहे आणि तुमच्या मुलांना ते माहिती आहे. प्लीज अंगावर काढू नका.